धन्यवाद सोनू सर. ज्यांचा पण आता आवाज ऐकला निश्चितच सर्वांचे तुमच्या आमच्या लाडके असतील सोनू वाघिबला सर, ज्यांनी मात्र पूर्ण कर्जत तालुका असेल अंबरनाथ तालुका असेल त्यांच्या आवाजाने मात्र पूर्णपणे लोकांना मात्र त्यांच्या आवाजाचा वेळ लागला. निश्चितच त्यांचा आता आपण निश्चितच आवाज ऐकला. चला सामन्याला सुरुवात होईल. सामना 2 षटकांचा असेल याची नोंद असावी दोन्ही संघाला. इथे मात्र सलामीची जोडी मैदानात जात असताना शाळेच्या वाडी बेडगाव संघाची प्रकाश आणि मंगल. तर इथे मात्र पहिले षटक गाजवण्यासाठी सज्ज झाला गोलंदाजी ट्रॅक वरती सोमाला पाहू शकाल. निश्चितच मी विनंती करतो कडकवाडी संघ ग्रामस्थ मंडळ जे असतील त्यांनी मात्र व्हॉलेंटियरचा ताबा घ्यायचे याची नोंद घ्यावी. निश्चितच इथे मात्र स्ट्राईक वर प्रकाश असेल, नॉन स्ट्राईक वरती मंगलला ठेवण्याचं काम केलंय. इथे मात्र गोलंदाजाला मात्र सुवर्ण संधी असेल. निश्चितच हॅट्रिक मात्र इथे मात्र घेतली तर एक शिळगावातील एक वरिष्ठ व्यक्ती असतील निश्चितच शिवाजी भस्मा यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. आणि इथं मात्र पहिल्याच चेंडूवर मात्र एक मात्र मोठा मासा मात्र करायला लागतो. निश्चितच प्रकाशचा मात्र खेळीचा अंत होतोय. प्रकाशला मात्र पहिल्याच चेंडूवरती माघार धाडलं जात आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये ज्यांचं मात्र शुभ आगमन झालं निश्चितच धनंजय विषय असतील या क्रीडांगणाचे मालक निश्चितच पाचना गावचे मात्र पाटील असतील त्यांचा मात्र इथे शुभ आगमन झालं. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या मुख्य मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. तत्पूर्वी सामन्याकडे निश्चितच सामना मात्र चांगला पाहायला मिळतो. बॅक टू बॅक मात्र दुसरा गडी करत होते. निश्चितच चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल सोमा यांची. आणि कुठेतरी मात्र जे मात्र बक्षीस लावलं होतं ते मात्र पटकवण्याचं काम करतो की काय हा गोलंदाज सोमा. निश्चितच चांगली गोलंदाजी करताना पाहतोय आपण गोलंदाज सोमाला पाहू शकाल. हॅट्रिक इथे हॅट्रिकच्या उंबरट्यावर असेल सोमा गोलंदाज. इथे मात्र हॅट्रिक वर मात्र बक्षीस लावलं गेलंय. निश्चितच एक शिळगावातील मात्र एक वरिष्ठ व्यक्ती असतील शिवाजी भस्मा यांच्याकडून मात्र 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. पाहूया सोमा मात्र हॅट्रिकच्या उंबरट्यावर. इथे मात्र निश्चितच वरती जाणारा चेंडू होता. चेंडू मात्र पॅडला आदला. निश्चितच इथे मात्र लेगबाच्या स्वरूपात एक धावफल करायला होईल. इथे मात्र एक या संख्येने मात्र संघाचं खातं ओपन होतंय. निश्चितच इथे मात्र श्री गणेश झालाय शाळेच्या वड्या संघाचा. निश्चितच या क्रीडांगणाचे मालक मात्र इथं आमच्या मुख्य व्यासपीठावर मात्र त्यांचं मात्र शुभ आगमन झालं. निश्चितच त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष मनपूर्वक स्वागत असेल. इथं मात्र रिवर्सचा अस्त्र बाहेर काढलं होतं परंतु इथं मात्र कुठल्याही प्रकारचा मात्र चेंडू आणि बॅटचा मात्र संपर्क झाला नाही आणि चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता केली. अद्याप मात्र या षटकामधील मात्र 4 चेंडूचे पैकी झाले. 4 चेंडू मध्ये फक्त लेग बॅटच्या स्वरूपात धाव मात्र इथं धावफलकावर लावले गेले. पुन्हा एकदा मात्र लेग साठी चेंडू पाहूया. इथं मात्र तिथं मात्र एक सिंगल येईल. सिंगल मात्र कुठेतरी धावफलक हलवण्याचं काम केलंय. निश्चितच आता मात्र शाळेच्या वड्या संघाची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचले 2-2. निश्चितच सामना मात्र 2 षटकाचा असेल. चला स्पीडअप घ्या सामन्याला. निश्चितच फायनल मात्र आपण 3 षटकाची खेळू यात मात्र शंका नसेल. निश्चितच वैभव विलन कुराडपाडा संघ मात्र थेट फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. पाहूया त्यांना मात्र इथं जोड कोण येतोय. बाळा होते. बाळाने मात्र हलकीसन प्लेस केले. पाहूया चेंडू मात्र लेग दिशेने भिरकावून दिला. चेंडू मात्र जमिनीला घरगळत चाललाय. इथे मात्र चेंडू मात्र अडवला जाईल. निश्चितच चांगलं शतरक्षण केलं जात आहे. इथे मात्र निश्चितच 3 धाव मात्र पूर्ण होतील.
आणि या 3 धावसंख्येने मात्र धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 5 या आकड्यावरती. एक षटक समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यात शाळेच्या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 5. ती मीटिंग नका भरू. निश्चितच फायनल मात्र आपल्याला इथं 3 ओव्हरची खेळायची आहे, त्याच्यावर सर्वांनी नोंद घ्या जेणेकरून सर्वांना मात्र जाण्यासाठी अंधार होणार नाही. तर मी कुराडपाडा संघाला देखील विनंती करतो की आपण स्टेजच्या राईट साईडला येऊन उभे राहायचे. निश्चितच हा सामना तर लगेच फायनल खेळण्यात जाईल. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. महेशला पाहू शकाल. निश्चितच शिळो ठाकरवाडी संघाच्या गोलंदाजासाठी मात्र सुवर्ण संधी असेल. शिवाजी भस्मा यांच्याकडून मात्र इथं 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल विकेटसाठी. बाळाने मात्र इथं मादक संघाकडे एक कवड्याचा फटका पाहतोय आपण. पाहूया फटक्यामध्ये मात्र ताकद कमी होती निश्चितच. इथं मात्र चेंडूला मात्र सीमा लगत अडवलं गेलं. निश्चितच इथं मात्र 2 धावा घेतले जातील. या 2 ने कुठेतरी धावफलक मात्र 9 आकड्यावर जाऊन पोहोचेल. निश्चितच सुवर्ण संधी असेल शिव ठाकरवाडी संघाच्या गोलंदाजासाठी. विकेटसाठी 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल, याची नोंद घ्यायची. निश्चितच धावसंख्या जाऊन पोहोचले 7 असेल. निश्चितच पुन्हा एकदा कवळाचा फटका दाखवला. निश्चितच त्या फटक्यामध्ये मात्र ताकद कमी होती. निश्चितच आता मात्र पुन्हा एकदा रनआउटची चान्स असेल. इथे मात्र थोडासा कमी पडला. निश्चितच पुन्हा एकदा मात्र धावफलकावर 2 धावा ऍड होतील. ह्या 2 ने मात्र धावफलक पुढे सरसवणार 9 आकड्यावरती. निश्चितच कुराडपाडा संघाला विनंती करतो की आपण हे षटक समाप्तच्या आत स्टेजच्या राईट साईडला येऊन थांबायचे. आता मात्र दुसऱ्या षटकातील मात्र 2 चेंडूचे फेकी झाले. अद्याप 2 चेंडूवरती महेश गोलंदाजाने मात्र 4 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा मात्र लेग साइड चेंडू भिरकवला. चेंडू मात्र इथून थांबणार नाही. चेंडूला सरळ पाठवून दिलंय लेग साइडच्या दिशेने. हा येणारा बाळाच्या बॅट मधून पहिला चौकार. पंच सामन्याला स्पीडअप करायचंय. आता मात्र कुठेतरी धावफलक जे थांबलं होतं त्याला मात्र गती देण्याचं काम केलं गोलंदाज फलंदाज बालाने. निश्चितच 3 चेंडू मध्ये 8 धावा कुठून काढल्यात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 13 आकड्यावरती. पुन्हा एकदा उंचावर मारण्याचा प्रयत्न. तिथे मात्र झेलची संधी असेल पण चेंडू मात्र लो मॅन्स लँड मध्ये ड्रावला होईल. तोपर्यंत मात्र धावफलकावर मात्र 2 धावा लावल्या जातील. निश्चितच या 2 ने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 15 आकड्यावरती. निश्चितच अजूनही मात्र षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. निश्चितच महेश मात्र कुठेतरी मागडा ठेवताना पाहतोय आपण. अद्याप 4 चेंडूची फेकी केली असता इथे मात्र 10 धावा खर्च केला 4 चेंडू मध्ये. चला सामन्याला स्पीडअप करायचं. निश्चितच सूर्य मात्र हस्ताकडे चाललाय. आपल्याला मात्र सामने मात्र लवकर कव्हर करायचे. पुन्हा एकदा मात्र चेंडू पाहूया. इथे मात्र कव्हर डावचा फटका दाखवला. इथे मात्र या फटक्यावर मात्र किती धावा घेतल्या ते पाहावं लागेल. निश्चितच इथे मात्र चांगली अशी मात्र थ्रोफेकी होती. निश्चितच चांगली अशी थ्रोफेकीमुळे इथे मात्र 2 धावा आणि 1 रनआउटच्या स्वरूपात बाळाला मात्र परतावं लागतंय. त्या बाळाने मात्र 12 धावा कुठून काढल्या. त्या बाळाला मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. चला नेक्स्ट फलंदाज लवकर जायचे. नेक्स्ट फलंदाज मास्टर एका चांगली धुन ऐकायला मिळाली. आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज असेल तो मंगल. इथं मात्र रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं तर पाहावी तर मात्र एक निश्चितच एक सिंगल येईल. या सिंगल मात्र कुठल्याही प्रकारचा निश्चितच एक सिंगल आणि एक
धावाच्या स्वरूपात गडी बाद होईल. निश्चित इथे मात्र शीळ संघाची सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जाताना पाहतोय आपण. पाहू शकाल सोमा आणि बबलूला. येणारे 12 चेंडू मध्ये गरज असेल ती 19 धाबांची. शाळेच्या संघाकडून मात्र गोलंदाज ट्रॅकवरती गोलंदाज पहिला षटक घेऊन आलाय तो आकाशला. पाहू शकाल. चला समा थोडा स्पीडअप घ्या. निश्चितच अजून आपल्याला फायनल खेळवायचे. चला निश्चितच सामन्याला सुरुवात होईल. येणारे 12 चेंडू 19 धावांची गरज असेल. शीळ संघाच्या मात्र फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. षटकार हॅट्रिक साठी आणि चौकार हॅट्रिक साठी मात्र 501 रुपयाचा कॅश प्राइज असेल शिवाजी भस्मा यांच्याकडून. एक सुवर्ण संधी मात्र असेल शीळ संघासाठी. इथे मात्र पहिला चेंडू मात्र अवांतरच्या स्वरूपात मात्र सीमारेषा लगत मात्र अडवला जातो. निश्चितच इथे मात्र 2 धावा वाढवण्याचं काम केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. इथे मात्र कुठेतरी एक्स्ट्रा बिग झाला आणि एकट्याच्या स्वरूपात मात्र 3 धावा ऍड होतील फलकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल विजयासाठी शिव ठाकरवाडे संघाला. निश्चितच कुठेतरी मात्र चौकार षटकार हॅट्रिक मारली तर निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल, याची नोंद असावी. इथं मात्र रिवाचा अस्त्र बाहेर काढलं होतं. लगी तो आबाद नाही तो बर्बाद. इथं मात्र चेंडूला मात्र सरळ पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येणारा गेला की काय बबलू. इथे मात्र सुपला शॉट खेळायचा होता, फटका फसला. इथे मात्र पंचांचा बोट आकाशावरती. निश्चितच पहिला मात्र गडी बबलूच्या स्वरूपात बाद होत असताना शिळ्या संघाला लागणारा पहिला धक्का. निश्चितच इथे मात्र आता मात्र गरज असेल येणारे 10 चेंडू
12 धावांची. इथे मात्र पुन्हा एकदा उंचार मारलेला चेंडू पाहूया. इथे मात्र शतरक्षक नसतील निश्चितच हा येणार. इथे मात्र रमेशच्या बॅट मधून 1 बाहून चौकार. या चौकाराने मात्र कुठेतरी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 11 या आकड्यावरती. येणारे 9 चेंडू. इथे पुन्हा एकदा सरळ शेत खेळून खेळलं त्याने छत्रक्षक येतील त्यापूर्वी इथे मात्र निश्चितच गचराचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. रबी यांच्या माध्यमातून निश्चितच एक चौकार जातो. निश्चितच चेंडू मात्र अडवायचा होता पण चेंडूला मात्र काही अडवता नाही. निश्चितच कुठेतरी मात्र इथे मात्र हॅट्रिकची चान्स होती. फलंदाज रमेश यांना निश्चितच हॅट्रिकची चान्स मात्र हुकलेली. निश्चितच 500 रुपयाचा कॅश प्राइज होता हॅट्रिक साठी. आणि आता मात्र 7 चेंडू मध्ये 4 धावांची गरज असेल. निश्चितच सामना मात्र शेवटच्या षटकापर्यंत येऊन पोहोचेल का पाहावं लागेल. निश्चितच शेवटचा चेंडू 4 धावांची गरज. पुन्हा एकदा मात्र चेंडूला मात्र भिरकावून दिले लेग साईड दिशेने. इथे मात्र चेंडू मात्र अडवला जाईल. निश्चितच एकच धाव फलकावर लागली जाईल आणि एकने मात्र धावफलक पुढे सरताना 16 आकड्यावरती. येणारे 7 चेंडू 3 धावांची गरज. चला करण्यासाठी गोलंदाज आलाय. बाळाला पाहू शकाल 7 चेंडू मध्ये मात्र 3 धावा वाचवायच्यात. चला बाळा सामना मात्र सुरुवात करायला लगेच. निश्चितच इथे मात्र बाळाला मात्र माहिती निश्चितच सर्कल लावलं जाईल. निश्चितच इथे मात्र 7 चेंडू मध्ये 3 धावांची गरज आहे. निश्चितच आता मात्र स्ट्रायकर रमेश असेल. रमेश मात्र एखादा मोठा फटका मारून सामन्यात मात्र विजय फटका मिळवून देईल का हे देखील पाहावं लागेल. चला बाळा सामन्याला सुरुवात करायचे. सूर्य मात्र अस्ताकडे चाललाय. सूर्याच्या अस्ताच्या आत आपण सामन्याला मात्र पूर्णपणे पार पाडायचे. अरे बाबा या ना वाटूच लायला आता. अरे निघणं दर आहे होती ना काय डोक्याला हातलाय आता झाला. आता मात्र येणारे 5 चेंडू मध्ये मात्र इथं 3 धावांची गरज असेल. जेव्हा मात्र रमेशने 2 चौकार दाखवले होते तर रमेशने मात्र इथं झेल मात्र जमिनीला दान केले. या झेलचा मात्र कुठेतरी मोबदला फेडावा लागेल. पुन्हा एकदा मात्र रनाच्या स्वरूपात विकेट असेल पाहू. इथं मात्र रनाच्या स्वरूपात मात्र विकेट जाईल का निश्चितच चेक करावं लागेल. पंचांनी मात्र तडपंचाकडे निर्णय सोपवलाय. इथं मात्र चेक केलं जाईल. निश्चितच तिसऱ्या पंचामध्ये सोनू आगिला सर असतील चेक करतील. निश्चितच पंच येस विकेट असेल. निश्चितच चांगलं असं डिसिजन पंचांचं. कुठल्याही संघावर मात्र अन्याय होणार नाही याचं मात्र पूर्णपणे दक्षता असेल. चला शिवसंघाचा मात्र नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानामध्ये जायचंय. निश्चितच कुठेतरी जे मात्र समोरच्या दिशेने मात्र तो मिस फील्ड झाली रवी यांच्याकडून त्याचाच मात्र इथे मात्र आता मात्र त्या जर 3 धावा वाचल्या तर निश्चितच आता मात्र येणारे 4 चेंडू मध्ये 6 धावांची गरज असते परंतु असं काही घडलं नाही. निश्चितच तो चौकार गेला आणि आता मात्र समीकरण असेल येणारे 3 चेंडू आणि 4 चेंडू आणि 3 धावांची गरज असेल. बाळाचं मात्र कौतुक करावं तेवढं कमीच. निश्चितच चांगली गोलंदाजी मात्र करतोय बाळा. निश्चितच आता मात्र गरज असेल येणारे 4 चेंडू 3 धावांची गरज. चला सामना मात्र स्पीडअप करायचंय. चांगली अशी गोलंदाजी म्हणावी लागेल बाळांची. आता मात्र स्ट्रायकर आणण्याचं काम केले फलंदाज सोमाला. सोमाच्या बॅट मधून बघू एखादा मोठा फटका येईल का. निश्चितच इथं मात्र विजय फटका म्हणावा लागेल सोमाच्या बॅट मधून आणि इथं मात्र थेट फायनल मध्ये प्रवेश करतोय शिव ठाकूरवाडे संघ. तर मी लगेच विनंती करतो कुरडपाडे संघाचे कर्णधार
प्रकाश चला सहकार्य करा. सरळ रेषेत मात्र मैदानाच्या बाहेर यायचंय. निश्चितच सामना मात्र आता शेवटच्या सामन्यात येऊन पोहोचलाय.